हॅलो स्टुडंट, वेलकम आणि तुमचं अभिनंदन. तुम्ही म्हणाल कशासाठी? बाळांनो, फार कमी विद्यार्थी हे त्यांच्या करिअरसाठी सिरियस असतात. तुम्ही सिरियस आहात तुमच्या करिअरविषयी म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघताय. आणि आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणून मी तुम्हाला निराश करणार नाही. तुम्ही तुमच्या अपकमिंग MST CET मध्ये नक्कीच चांगले मार्क्स हे त्या ठिकाणी मिळवणार, यासाठीचं पूर्ण कंटेंट ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. व्हिडिओची थीम मी तुम्हाला थोड्या वेळात क्लिअर करणारच आहे, पण तुम्ही तुमच्या करिअरबद्दल सिरियस आहात हे बघून मला फार आनंद झाला. यासाठी तुम्ही एक लाईक केली तर मी समजून जाईल की तुम्हाला पण आनंद झालाय. क्लिअर? चलो लेट्स स्टार्ट. तर ह्या व्हिडिओमध्ये बाळांनो मी तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला MHT CET ही जी परीक्षा आहे ना, या परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो समजावून सांगणार आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग की आता ह्या एक्झाममध्ये प्रचंड कॉम्पिटिशन बघायला मिळते, ती सुद्धा तुम्हाला क्लिअर करणार आहे. जोपर्यंत कॉम्पिटिशन कळणार नाही तोपर्यंत तुम्ही किती सिरियसली प्रिपरेशन करायला पाहिजे याची क्लॅरिटी येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 पॉइंट सिक्रेट फॉर्म्युला देणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही 90+ MST CET मध्ये इझिली स्कोअर करू शकता पर्सेंटाइल्समध्ये, याची गॅरंटी माझी. तिसरी महत्त्वाची गोष्ट, फ्रीमध्ये तुम्हाला खूप सारं स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतोय जे तुम्हाला अपकमिंग MST CET साठी लागणार आहे आणि फायद्याचं ठरणार आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट, मार्केटमध्ये खूप सारे बुक्स आहेत, यापैकी तुम्ही नेमके कोणते बुक्स घ्यायला पाहिजे, जास्त खर्चात न पडता कमी खर्चात सुद्धा तुम्ही MST CET चा चांगला स्कोअर आणू शकता, राईट? त्यासाठी कुठले बुक्स घ्यायला पाहिजे हे रेकमेंड करणार आहे. आणि फायनली व्हिडिओचं कन्क्लुजन असणार आहे. आवडली ना थीम? सबस्क्राईब करून घ्या. स्टार्ट करूया. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की माझा स्पीड थोडा स्लो आहे, 1.5x च्या स्पीडने तुम्ही व्हिडिओ बघू शकता. हा आकडा जरा एकदा बघा, किती आहे? 6,75,000. काय माहिती आहे? MHT CET 2024 मध्ये एवढ्या विद्यार्थ्यांनी जवळपास परीक्षा दिली होती. यापैकी साधारण 4 लाख विद्यार्थी PCB ग्रुपचे होते आणि उरलेले जवळपास 3-1 लाखच्या आसपास विद्यार्थी हे PCM ग्रुपचे होते. सो तुम्ही याच्यावरून हे इमॅजिन करा की कॉम्पिटिशन कुठल्या लेवलला पोहोचली आहे. आणि ह्या कॉम्पिटिशनचा विचार करता तुम्ही किती लवकर तयारी करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटत असतं, काही नाही आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तर बाळांनो, हे जेव्हा आपण विचार करत असतो ना, तेव्हा कितीतरी हजार विद्यार्थी हे ऑलरेडी त्यांच्या तयारीला लागलेले असतात आणि आपल्या पुढे असतात. सो कॉम्पिटिशनला बीट करणं जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर तयारी करणं अपेक्षित आहे. पुढे करून घेईल, माझ्याकडे अजून भरपूर वेळ आहे, शेवटी करेल, बोर्ड एक्झाम संपल्यानंतर करेल, तर बाळांनो हे दिवस गेलेत. आता मुलं हे तुमच्या पहिल्या दिवसापासून तयारी करतात, 12वीच्या पहिल्या दिवसापासून, 11वीच्या पहिल्या दिवसापासून MST CET सारख्या परीक्षेची सुद्धा. कारण ह्या वर्षी 2024 मध्ये 37 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 100% मिळालेत, ज्यामध्ये 20 विद्यार्थी PCB ग्रुपचे आणि 17 विद्यार्थी PCM ग्रुपचे. याच्यावरूनच अंदाज लावा की किती कॉम्पिटिशन आता कुठल्या नेक्स्ट लेवलला गेली आहे, राईट? सो तुम्ही सिरियसली हा व्हिडिओ बघाच आणि आत्तापासून तयारीला लागा. क्लिअर आहे? सेकंड इम्पॉर्टंट थिंग, आता आपण परीक्षेचं जे आहे ना ते काय म्हणूया, आपण जो पॅटर्न आहे तो समजून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो, MST CET ची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होते. म्हणजे ही एक CBT टेस्ट आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. कम्प्युटर स्क्रीन समोर तुम्हाला द्यायची असते, ऑनलाईन असते. कम्प्युटरचे लॅब असलेले जे सेंटर्स असतात तिथे जायचं असतं आणि तिथे जाऊन तुम्हाला तो पेपर द्यायचा असतो. बाकी फॉर्म वगैरे हे सगळे तुम्हाला नंतर त्याच्या अपडेट्स मी चॅनलवर देईलच, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. ओके. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, ह्या परीक्षेमध्ये जो सिलेबस आहे ना बाळांनो, तो SCERTचा असतो. जसं NCERT आहे तसं SCERT म्हणजे क्लास 11 आणि क्लास 12चे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे टेक्स्टबुक आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत. क्लिअर आहे? NCERT वाचण्याची गरज नाहीये. आपलं स्टेट जे बोर्डचे टेक्स्टबुक आहेत 11 आणि 12चे, जे तुम्ही 12वीच्या 11वीच्या परीक्षेसाठी वाचलेत तेच वाचायचे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ही जी परीक्षा आहे बाळांनो, या परीक्षेमध्ये क्लास 11चा जो करिक्युलम आहे, सिलेबस आहे, तो साधारण 20% असतो आणि क्लास 12चा हा 80% असतो. ओके. नेक्स्ट, निगेटिव्ह मार्किंग असते का? तर नाही बाळांनो, याच्यामध्ये तुम्ही कितीही चुका केल्या तर तुमचा एकही मार्क निगेटिव्ह होत नाही. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग बाळांनो, याच्यासाठी मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, तर ज्या मुलांनी PCB ग्रुप घेतलाय, ओके, तर त्या मुलांची डिफिकल्टी लेवल, काठिण्य पातळी परीक्षेसाठी
ही नीट इक्विव्हॅलंट असते. ओके, आणि ज्यांचा PCM आहे त्यांची डिफिकल्टी लेवल ही JEE मेनच्या लेवलची असते. सो याच्यावरून तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की जरी परीक्षा CETची असली तरी डिफिकल्टी लेवल ही JEE आणि नीट सारखी असेल PCM आणि PCB ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी. आता याच्यात गोंधळ करू नका, JEE आणि नीटचे प्रश्न नाही येणार आहे. डिफिकल्टी लेवल त्या एक्झाम सारखी ठेवण्याचा प्रयत्न हे CET स्टेट सेल करत असतं. क्लिअर झालंय? इथे पण काही जणांचा गोंधळ झाला असेल की सर क्लास 12चे पूर्ण सिलेबस आहे ना? हो, क्लास 12चा पूर्ण सिलेबस आहे, पण तो पूर्ण सिलेबस पेपरच्या 80% मार्कांनाच कव्हर करतो. तसं क्लास 11चा जो सिलेबस आहे तो पेपरच्या फक्त 20% मार्क्सलाच कव्हर करतो. क्लिअर आहे? ओके, ग्रेट. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग, रिझल्ट ज्या वेळेस येतो, ऑनलाईन परीक्षा जेव्हा होते तेव्हा रिझल्ट हा पर्सेंटाईल पद्धतीने येत असतो, पर्सेंटेज पद्धतीने येत नाही. जो आपला बोर्डाचा येतो ना, का 12वी बोर्डाचा जो रिझल्ट येतो तो पर्सेंटेज पद्धतीने येतो, इथे मात्र पर्सेंटाईल पद्धतीने येतो. सो हे झाले एक्झामचे पॅटर्न. आय थिंक तुम्हाला हे क्लिअर आहे. काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन आपलाच आहे, भरभरून कमेंट करू शकता, तुमच्या क्वेरीज टाकू शकता, मी तिथे तुम्हाला उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल. ओके, किंवा तुमचा डाऊट नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेल. नेक्स्ट, आता ही जी परीक्षा आहे याच्यामध्ये जनरली वेटेज कसं असतं, पेपर कसे होतात, तर नॉर्मली 3 पेपर होतात. ओके, पहिला पेपर हा जो असतो हा त्या ठिकाणी तुम्ही जर कन्सिडर केलं तर एकत्र असतो. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा एकत्र पेपर असतो, ज्यामध्ये तुम्ही बघा टोटल फिजिक्सचे 50 आणि केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन असतात. सो फिजिक्सचे जे 50 प्रश्न असतात त्यातले 10 प्रश्न 11वीचे असतात, 40 प्रश्न 12वीचे. केमिस्ट्रीचं पण तसंच आहे, 10 प्रश्न 11वीचे आणि 40 प्रश्न हे 12वीचे असतात. इथे प्रत्येक प्रश्नाला एकच मार्क असतो. टोटल प्रश्न जर 100 झाले तर 1 मार्काप्रमाणे 100 मार्काचा पेपर असतो. 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास पेपर चालतो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा एकत्र. सर मग आम्ही अगोदर कोणतं सोडवायचं? चॉईस तुमची आहे, तुम्हाला केमिस्ट्री सोडवायचं सोडवू शकता, फिजिक्स सोडवायचं सोडवू शकता. क्लिअर? दुसरा जो पेपर असतो तो बायोलॉजीचा पकडूया आपण. बायोलॉजीमध्ये पण 100 प्रश्न असतात. या 100 पैकी 20 प्रश्न 11वीचे असतात, 80 प्रश्न 12वीचे असतात. टोटल 100 प्रश्न, एका मार्काला एक प्रश्न असतो. 100 मार्क 90 मिनिटं. पेपर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा संपला की मग बायोचा होतो. क्लिअर झालंय? तसंच ज्या मुलांचा PCM ग्रुप आहे, आता मी जे अगोदर सांगितलं ते PCB साठी सांगितलं, आता ज्या मुलांचा PCM ग्रुप आहे त्यांच्यासाठी परत काय होईल, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर एकत्र होईल, तो संपल्यानंतर मॅथचा पेपर होईल. मॅथमध्ये मुलांना 50च क्वेश्चन असतात, 10 क्वेश्चन 11वीचे, 40 प्रश्न 12वीचे, एका प्रश्नाला 2 मार्क्स असतात, म्हणून 50 प्रश्न आहे. 100 मार्क्स झालेत, वेळ मात्र 90च मिनिटं आहे. सो इथे तुम्ही जर नीट विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी एक क्वेश्चन जर सोडवायचा असेल तर वेळ किती कमी आहे. बायोलॉजीसाठी सुद्धा एक प्रश्न सोडवायचा असेल तर वेळ कमी आहे. मॅथ्समध्ये तसं नाहीये, मॅथ्समध्ये 50च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 90 मिनिटांमध्ये. म्हणजे साधारण एक प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला जवळपास 2 मिनिटाच्या आसपास वेळ मिळतो. पण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोमध्ये एक प्रश्न सॉल्व्ह करायला 1च मिनिटाचा वेळ मिळतो. क्लिअर आहे? सो याच्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपल्याला पेपर सॉल्व्ह करत असताना फार काळजीपूर्वक आणि स्पीडली सॉल्व्ह करायचं आहे. क्लिअर? ओके, याच्यात काही डाऊट्स असतील कमेंटमध्ये टाका. नेक्स्ट, आता मी तुम्हाला जे बोललो ना की तुम्हाला मी 5 पॉइंट सिक्रेट फॉर्म्युला देणार आहे. सिक्रेट सांगू, कोणाशी शेअर नाही करायचं आहे, तुमच्या पुरतं ठेवायचं आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे याला आपण अनलॉक करूया. ऑलरेडी आपण केलाय. सो एक एक पॉईंट बघूया. बाळांनो बघा, कुठलीही स्पर्धा परीक्षा एंट्रन्स एक्झाम जर घेतली ना तर 2 प्रिन्सिपलवर काम करते, स्पीड आणि ॲक्युरसी. आता तुम्हाला मी जे बोललो बघा थोड्या वेळापूर्वी, काय बोललो की समजा तुम्हाला जर पेपर सॉल्व्ह करायचा आहे बाळांनो, तर समजा तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचा एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, तर मी तुम्हाला ॲक्युरेटली सांगतो बायोचा एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला 54 सेकंड्स मिळतात. किती मिळतात? 54 सेकंद, म्हणजे 1 मिनिट पण नाही मिळत आहे. म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन 54 सेकंड्स मध्ये सॉल्व्ह करायचा आहे. काही मुलं म्हणतील सर 54 सेकंड मध्येच करायचं की त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेऊ शकतो? तुम्ही वेळ कितीही घेऊ शकता. सपोज तुम्ही पहिला क्वेश्चन घेतला त्याला 10 मिनिटं लावले, दुसरा क्वेश्चन घेतला त्याला 5 मिनिटं लावले, तर तुमचे पूर्ण क्वेश्चन्स अटेम्प्ट होणार नाही. शेवटचे क्वेश्चन सुटून जातील, टाइम संपून जाईल. सो नॉर्मली आपण जर डिवाइड करायचं म्हटलं तर एका प्रश्नाला 54 सेकंदाचं लिमिट येतं. तुम्ही वेळ कमी जास्त घेऊ शकता, असं काही फिक्स टायमिंग नाही प्रत्येक क्वेश्चनला, पण एक ऑन अन ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं तर 54 सेकंद येतो. जसं बोर्ड एक्झाम मध्ये असतं की पूर्ण पेपर तुम्हाला 3 तास सोडवायचा आहे, मग तुम्ही पहिला क्वेश्चन 3 तास सोडवत बसा किंवा पूर्ण पेपरमध्ये 10-10 मिनिटं 15-15 मिनिटं प्रत्येक क्वेश्चनला देऊ शकता, ती तुमची चॉईस आहे. तसंच आहे इथे पण एक क्वेश्चन 54 सेकंड्समध्ये. सो फारच स्पीड हा महत्त्वाचा आहे या ठिकाणी. आणि
स्पीडमध्ये जेव्हा गोष्टी आपण करतो, जेव्हा फास्ट आपण गोष्टी करायला जातो, तेव्हा आपल्याकडून चुका होतात, मिस्टेक्स होतात. सो स्पीडमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना ॲक्युरसी पण तितकीच महत्त्वाची आहे. सो स्पीड आणि ॲक्युरसी या दोन गोष्टी आहे, याची प्रॅक्टिस तुम्हाला आधीपासून करावी लागेल. व्हिडिओमध्ये अजून भरपूर गोष्टी वाढवून ठेवल्या आहेत, त्या हळूहळू क्लिअर होतील. ओके, म्हणून मी पण एकदम हळूहळू बोलतोय, नॉर्मली बोलतोय, कारण मला पण माझी ॲक्युरसी व्हिडिओची मेंटेन करायची. तुम्हाला जास्तीत जास्त ॲक्युरेट कंटेंट डिलिव्हर झालं पाहिजे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, ट्रिक्स आणि टिप्स. बाळांनो, जर तुम्ही बायोचा अभ्यास करत असाल तर काय होतं ना, की ह्या परीक्षेमध्ये जे क्वेश्चन्स असतात ना, तो क्वेश्चन बघितल्यानंतर जेव्हा 4 ऑप्शन्स आपण बघतो ना, तर ते 4ही ऑप्शन्स आपल्याला काय वाटतात, बरोबरच वाटतात. तर अशा वेळेस तुमचं कन्फ्युजन होतं आणि बरेच मुलं सिली मिस्टेक करतात. तर तुम्हाला जर ही सिली मिस्टेक टाळायची असेल तर टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला फार मदत करतात. जसं इथं मी तुम्हाला एक लिहिलं आहे की व्हिटॅमिन्स. नॉर्मली क्वेश्चन येतो की विच ऑफ द फॉलोइंग इज फॅट सोल्युबल व्हिटॅमिन किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन, असं क्वेश्चन होतं. सो मुलं गोंधळ करतात. सो त्याची ट्रिक जर तुम्ही अशी बनवली असेल की एफ म्हणजे फडके आणि डब्ल्यू म्हणजे WBC, आपल्या पांढऱ्या पेशी, तर तुम्हाला याच्यावरून लक्षात येतं की डब्ल्यू म्हणजे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स कोणते कोणते असतात, बी आणि सी असतात. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन हे ADKE असतात. सो मी काय केलं, मी फक्त एक टिप वापरली, एक ट्रिक वापरली फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स लक्षात ठेवण्यासाठी. सो इझिली माझ्या लक्षात राहिले. मग आता परीक्षेला जर आले तर फडके हा शब्द आठवायचा आणि WBC आठवायचा, दॅट्स इट. दुसरी ट्रिक सांगतो, ॲनिमोफिली. बरोबर ना, ॲनिमोफिली म्हणजे काय रे, ज्या प्लांट्समध्ये एअर थ्रू पॉलिनेशन होतं त्याचे एक्झाम्पल्स विचारतात. आता मग एक्झाम्पल्स म्हटलं तर आपल्याला नाही सांगता येत, तुम्ही आठवून बघा, नाही सांगता येणार. पण तुम्ही जर WBC पॅरट आहे ना, पांढऱ्या पेशी आणि पॅरट, असं WBC पॅरट जर कॉम्बिनेशन सहज लक्षात राहतं. कसं बघा, व्हीट, बार्ली, कॉर्न, पाम, राईस, राय आणि ओट, संपले एक्झाम्पल्स. एकही एक्झाम्पल सुटणार नाही, सगळे एक्झाम्पल्स लक्षात राहतील आणि एक्झाममध्ये ॲक्युरसी मेंटेन राहील. WBC पॅरट. तिसरी ट्रिक सांगतो बघा, तिसरी ट्रिक काय आहे, हायड्रोफिली. ओके, हायड्रोफिली म्हणजे काय रे, असे प्लांट्स की ज्यांच्यामध्ये वॉटर थ्रू पॉलिनेशन होतं. सो तो एक डायलॉग होता ना, कोणता, झुकेगा नहीं सालावाला, बरोबर. त्याच्यामध्ये जी हिरोईन असते तिचं नाव काय असतं, श्रीवल्ली असतं. तर ती झाली श्रीवल्ली. आपल्या बायोमध्ये लक्षात ठेवायचं सेरावल्ली. ओके, सेरावल्ली. ओके, सो सेरा म्हणजे सेरॅटोफायलम, वल्ली म्हणजे वल्लिसनेरिया आणि झोस्टेरा हे तिसरं प्लांट आहे. ओके, सो हे 3 प्लांट्स तुमचे सहज लक्षात राहतील. हे तिघही प्लांट हायड्रोफिलस प्लांटचे आहेत. क्लिअर झालं. सो अशा पद्धतीने टिप्स आणि ट्रिक्स जिथे जिथे गरज वाटते तुम्हाला तिथे यूज करून तुम्ही तुमची ॲक्युरसी वाढवू शकता, सब्जेक्ट इंटरेस्टिंग बनवू शकता आणि MST मध्ये तुमची स्कोरिंग ऑपॉर्च्युनिटी वाढवू शकता. कारण बरेच मुलं याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. तुम्ही होणार नाही, मला आता इथून पुढे खात्री आहे. चला पुढे जायचं. दुसरा पॉईंट काय आला, तिसरा पॉईंट बघूया. तिसरा पॉईंट काय आहे बाळांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, PYQs. नॉर्मली MHT CET ही जी परीक्षा आहे, तर या परीक्षेमध्ये जे इथून मागे विचारले गेलेले जे प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व्ह जर केले तर बऱ्यापैकी चान्सेस असतात की काही क्वेश्चन्स रिपीट होतात. मुलं विचारतात की सर भरपूर रिपीट होतात का, तर बघा, ॲज इट इज क्वेश्चन रिपीट होण्याचे चान्सेस कमी, पण त्यासारखा क्वेश्चन, त्याच्या टाईपचा क्वेश्चन हा रिपीट होतो बऱ्याच वेळेस, आणि बऱ्याच वेळेस ॲज इट इज सुद्धा होतो, पण त्याचं प्रमाण कमी असतं. ओके, सो मी तुम्हाला रेकमेंड काय करेल की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर सॉल्व्ह करणार असाल तर जनरली तुम्ही जी MHT CET परीक्षा 2020 मध्ये झाली होती तिथून पुढचेच क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याचं कारण असं आहे की आपला जो सिलेबस आहे तो तिथून अपडेट झालाय. ओके, सो 2020, 21, 22, 23 आणि 24 जर या परीक्षेंचे, आणि जर तुम्ही 2026 साठी हा व्हिडिओ बघत असाल तर 2025 चे पण. सो हे क्वेश्चन्स जनरली तुम्ही सॉल्व्ह करा. यातून भरपूर क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी पेपरमध्ये बघायला मिळतील किंवा त्या टाईपचे क्वेश्चन्स बघायला मिळतील. 20, 21, 22, 23, 24 आणि जर 26 असेल तर 25. क्लिअर. यात एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या, 2020 मध्ये आणि 21 मध्ये जी MST CET परीक्षा झाली ती फक्त 75% सिलेबसवरच झाली होती, कारण त्यावेळेस कोविड होता. 25% सिलेबस गव्हर्नमेंटने डिलीट केलेला होता. त्यामुळे 20 आणि 21 चे प्रश्न हे 100% सिलेबसवरचे नाही आहेत, त्याच्यामध्ये 25% सिलेबस डिलीटेड आहे. सो तुम्ही ते करायचे नाही का, मध्ये करायचे येतात, पण 22 आणि 23 चे केले तर जास्त युजफुल होईल तुमच्यासाठी. क्लिअर. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट MCQ प्रॅक्टिस. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की कसं असतं माहिती आहे का, बरेच मुलं आहे ना एक गोष्ट समजून नाही घेत. आपला हा जो ब्रेन आहे ना, या ब्रेनला जशी तुम्ही सवय लावतात ना बाळांनो, तशा पद्धतीने तो बिहेव करतो. जसं आपल्याला सायकलिंग करायची आहे, फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही सायकलवर बसतात
तेव्हा तुम्हाला सायकल जमते का रे? नाही जमत. आपण घाबरतो, आपण पडायची भीती वाटते, है ना? बऱ्याच वेळेस आपण पडतो, गुडघ्याला लागतं, हाताला लागतं, बरंच काही प्रॉब्लेम होतं. पण जसं जसं तुम्ही दररोज सायकलिंग करतात तर एक वेळ येते की तुम्ही कॉन्फिडंट होता, तुम्ही सायकल कुठेही चालवू शकता. सेम पद्धतीने तुमच्या ब्रेनला MCQ सॉल्व्ह करण्याची जर सवय नसेल आणि तुम्ही डायरेक्ट जर एक्झामला जाऊन बसले तर तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला त्या ब्रेनला आधी सवय लावावी लागेल MCQ सॉल्व्ह करण्याची. पण बरेच मुलं MCQ सॉल्व्ह करताना चुकीच्या पद्धतीने सॉल्व्ह करतात, रॉंग टेक्निक फॉलो करतात. मग ती राईट टेक्निक कोणती आहे? लेट्स डिकोड द प्रॉपर टेक्निक. प्रॉपर टेक्निक समजून घेऊया. प्रॉपर टेक्निक बघा, तुमच्या समोर हा एक क्वेश्चन आहे. ओके, सो आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलंय? विच वन ऑफ द फॉलोइंग फ्लावर इज हायड्रोफिलस. मी तुम्हाला आन्सर नाही सांगणार आहे, आन्सर हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगणार आहे. मी तुम्हाला टेक्निक शिकवणार आहे. आता लेट्स टेक अन एक्झाम्पल. सपोज ह्या क्वेश्चनचं एक्झाम्पल हे या क्वेश्चनचं आन्सर हे झोस्टेर आहे. सपोज मला माहित नाही हा आन्सर काय आहे, तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये टाकणार आहे. मी असं अज्युम करतोय की याचं आन्सर झोस्टेर आहे. ओके, आता मला सांगा, मला तर आन्सर क्लिअर झालं की बाबा याचा आन्सर झोस्टेर आहे. पण मुलं काय करतात माहिती की क्वेश्चन सॉल्व्ह करताना हा क्वेश्चन वाचतील, आन्सर हे मिळालं, लगेच दुसरा क्वेश्चन. चुकीचं आहे, इथेच चुकीचं आहे. काय करायचं तर उरलेले जे 3 ऑप्शन्स आहेत त्यांच्याबद्दल पण बघायचं बाळांनो, की सॅल्विया हे जे प्लांट आहे मग याच्यामध्ये कोणत्या टाईपचं पॉलिनेशन आहे. काय म्हणा, इथे अँड्रोज आलंय, इथे अँथोसिफॅलस पाहिजे. ओके, इट इज अँथोसिफॅलस. याच्यामध्ये कोणत्या टाईपचं पॉलिनेशन आहे. त्याच्यानंतर राय हे जे प्लांट आहे याच्यामध्ये कोणत्या टाईपचं पॉलिनेशन आहे. तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाका मला. बरोबर आहे. सो तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने 4ही ऑप्शनचा विचार करतात तर इथे तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला वेळ जास्त लागतो. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार तुम्ही हा विचार करा की नेक्स्ट टाइम जर तुम्हाला हायड्रोफिलसच्या ऐवजी सॅल्वियावर क्वेश्चन विचारला, अँथोसिफॅलसवर विचारला, रायवर विचारला तर तुम्हाला तो जमणार आहे, बाकीच्या मुलांना जमणार नाही. म्हणजे तुम्ही इथे एक क्वेश्चन नाही सॉल्व्ह केला, इथे तुम्ही 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले जे तुम्हाला फ्युचरमध्ये विचारले जाऊ शकतात. याच्याने तुमचे क्वेश्चन्स कमी सॉल्व्ह होतील. बरोबर आहे, पण परफेक्ट होतील. नंबर इज नॉट इम्पॉर्टंट, है ना. क्वांटिटी इज नॉट इम्पॉर्टंट, क्वालिटी इज इम्पॉर्टंट. तुम्ही काय क्वालिटीने क्वेश्चन सॉल्व्ह करताय हे महत्वाचं आहे. लक्षात आलं. सो ही एक प्रॉपर टेक्निक आहे. क्वेश्चन असे सॉल्व्ह करत चला, याच्यानेच तुम्हाला फायदा होणार आहे. नेक्स्ट, 5वी महत्वाची गोष्ट, काही स्कोरिंग पॉईंट्स आहेत बाळांनो. जर तुम्ही इथून पुढे, बऱ्याच मुलांना कळत नाही ना की सर MST CET ची थेरी वाचायची कशी. सो तुम्ही समजा पहिला चॅप्टर घेतला, पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला नेमकं काय काय वाचलं पाहिजे की जे MST CET ला येतं, तर ते इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. या लक्षात ठेवा, नोट डाऊन करा, स्क्रीनशॉट काढला तर अतिउत्तम. हे तुमच्यासाठी स्कोरिंग पॉईंट्स आहेत, है ना, जे इतर मुलं इग्नोर करतात. आपण जर त्याच्यावर फोकस केलं तर आपलं स्कोरिंग वाढतं. कळतंय मला काय म्हणायचंय ते. सो बघा, तुम्ही इथून पुढे रीड करताना बोल्ड वर्ड्स जे दिसले तुम्हाला तर ते लगेच लक्षात घ्या. इटॅलिक वर्ड लक्षात घ्या. त्याच्यानंतर नंबर्स, व्हॅल्यूज, बऱ्याच वेळेस नंबर्स विचारतात. जसं मी तुम्हाला विचारलं की नॉर्मल हिमोग्लोबिनचं कंटेंट मेलमध्ये किती आहे, किंवा ह्युमन हार्टचं वेट हे फिमेल्समध्ये किती आहे, प्लेटलेटचा काउंट किती आहे. सो असे बेसिक प्रश्न आहेत. फिनोटाइप रेशो किती आहे बाळांनो मोनो हायब्रिड क्रॉसमध्ये. सो तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे, नंबर्स आणि व्हॅल्यूज. सो या पूर्ण गोष्टी या स्कोरिंग पॉईंट्स आहेत. इथून पुढे टेक्स्टबुक रीड करताना MST CETच्या तयारीसाठी हे स्कोरिंग पॉईंट्स अवश्य हायलाईट करा आणि नंतर त्याच्यावर फोकस करा आणि रिवाइज करा. क्लिअर झालंय. सो हा होता 5 पॉईंट सिक्रेट फॉर्म्युला. आता मी पुढे जातोय बाळांनो, तुमच्यासाठी फ्री स्टडी मटेरियल जे MST CET साठी लागणार आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आता बघा, हे एवढं सगळं फ्री स्टडी मटेरियल आहे. यामध्ये काही मटेरियल हे बोर्ड एक्झामचं आहे, काही मटेरियल हे MST CETचं आहे. अजून आपल्याला बुक्स कव्हर करायचे आहेत बरं का, व्हिडिओ संपला नाहीये. ओके, सो आता हे फ्री स्टडी मटेरियल तुम्हाला भेटणार कुठे, तर बाळांनो तुम्हाला हे भेटणार आहे सगळं दिगंबर माळी या ऍप्लिकेशनवरती. तुम्ही सगळेजण प्ले स्टोअर वापरत असाल, प्ले स्टोअरला जायचं, दिगंबर माळी ऍप्लिकेशन जे आहे ते टाकायचं. माझा फोटो येईल गोंडच छान पावडर लावलेला, त्याच्यावर जा, इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या बेसिक डिटेल्स टाका. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तिथे वरती डाव्या बाजूला 3 लाईन्स मिळतील, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही फ्री स्टडी मटेरियल जो काय म्हणूया आपण ऑप्शन असेल त्याच्यात जाऊन तुम्ही हे सगळं बघू शकता. हे डाउनलोड करू शकता, तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता, याचे प्रिंट्स काढू शकता. ओके, बरेच मुलं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करताना ॲज अ पॅरेंट म्हणून करतात. तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगेल की तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून सिलेक्ट करा. ओके, तिथे ऑप्शन येतो डू यू वॉन्ट टू रजिस्टर ॲज अ पॅरेंट असं ऑप्शन येतो तिथे. काही मुलं तो ऑन करतात, तुम्ही ऑन केला तुम्ही पॅरेंट म्हणून रजिस्टर. तुम्ही पॅरेंट थोडी ना आहात, तुम्ही स्टुडंट आहात. ओके, तर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा नाही आहे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करताना, स्टुडंट म्हणून करायचं. आणि समजा चुकून झालंय तुमच्याकडून पॅरेंट म्हणून इन्स्टॉल, तर आता काय करा, मी माझ्या बाजूने जेवढे पण पॅरेंट्स असतात ते डिलीट करतो.
पुन्हा सेम प्रोसिजर रिपीट करा. मी दररोज सकाळी जेवढे पण मुलांनी चुकीच्या पद्धतीने पॅरेंट्स म्हणून इन्स्टॉल केले असते त्यांना डिलीट करून टाकतो. मग तुम्ही दररोज सकाळी 9 वाजता 10 वाजता ट्राय करून बघा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. एक दिवस थांबायला लागेल. सो इतक्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत. प्रत्येक फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला ते कंटेंट भेटेल. यामध्ये MSTCDचं फ्री स्टडी मटेरियल आहे, काही मागच्या वर्षीच्या MCQच्या लिंक्स आहेत, काही बाळांनो MSTCDच्या क्वेश्चन पेपर्स आहेत, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ऑल द बेस्ट तुमच्या MSTCDसाठी. आवडलं ना? राईट, ग्रेट. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट, काही मुलांना डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकताच, पण तुमचे काही समजा वेगळे डाऊट्स असतील तर तुम्ही मला हाय करू शकता माझ्या व्हॉट्सअप नंबरवर. प्लीज याच्यावर कॉल करू नका. ओके, तुमचा डाऊट जो असेल शॉर्ट स्पेसिफिक याच्यावर पाठवा. राईट, तर तुम्ही जर याच्यावर पाठवलं तर तो क्लिअर होऊन जाईल. ओके, आता मी तुम्हाला ना बाळांनो जे MSTCDसाठी लागणारे जे बुक्स आहे ना ते क्लिअर करतो. बाळांनो, सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला जी रेकमेंड करणार आहे ती म्हणजे अशी की जे आपलं क्लास 11चं आणि क्लास 12चं जे टेक्स्ट बुक आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे टेक्स्ट बुक आहे, ते टेक्स्ट बुक व्यवस्थितपणे रीड करायचं. त्याच्या बाहेरचं काहीच येत नाही MSTCDमध्ये. सो पहिले हे 2 बुक्स तुमच्याकडे जर नसतील तर सगळ्यात पहिले ते घ्या. आणि याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट जी अपडेट तुम्हाला द्यायची ती अशी की ते बुक्स लेटेस्ट असायला पाहिजे. काही मुलं जुने बुक्स वापरतात, काहींची परिस्थिती आर्थिक परिस्थिती हलाखीची असली की ती जुने बुक्स वापरतात आहे ना, भावाचे, बहिणीचे किंवा कोणाकडून तरी भेटलेले असतात. तर तिथे प्रॉब्लेम असा होतो बाळांनो की नवीन बुक्स जे आता मार्केटमध्ये आले त्याच्यात अपडेट्स आलेले आहेत, काही गोष्टी चेंज झालेल्या आहेत आणि नेमका जर त्याच परीक्षेला आल्या तर तुम्हाला ते जमणार नाही. सो माझं रेकमेंडेशन असं असेल की तुम्ही शक्यतो नवीन बुक्स घ्या. 2022-23 नंतरच बुक घ्या. जनरली जेव्हा तुम्ही बुक ओपन करता, जसं मी तुम्हाला इथे सांगेल, आता हे माझ्याकडे जे आहे ना हे पण जुनंच बुक्स आहे. ओके, जुनं बुक आहे. तर या बुकमध्ये काय करायचं, पहिलं पेज टर्न करायचं, हे दुसरं पेज टर्न करायचं. दुसरं पेज टर्न केल्यानंतर इथे बघा या बाजूला हे कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आणि त्याच्या डाव्या बाजूला इथे हे जे पेज आहे इथे वरती आहे ना इयर असतं. ओके, आता इथे तुम्हाला मला माहित नाही इथे दिसतंय की नाही. सो इथे जे तुमचं इयर आहे हे 2022-23 असं असलं पाहिजे. आता हे जे माझ्याकडे आहे हे पण जुनं आहे, 2019 काही कामाचं नाहीये. आता होतं माझ्याकडे म्हणून मी ते ठेवलंय. ओके, CETसाठी काही कामाचं नाही म्हणजे ते जुनं झालं आहे ना, त्याच्यामध्ये बऱ्याच चुका आहेत. नवीन याच्यामध्ये ते अपडेट केल्या आहेत. ही 2 बुक्स तुम्हाला रेफर करायचे. तिसरं बुक जे एकदम भारी बुक आहे, स्कोर बुस्टर. आता या बुकमध्ये काय केलं माहिती का, त्यांनी 2022 पर्यंतच्या, आता हे मागच्या वर्षीपर्यंत म्हणजे 2022 पर्यंत अपडेटेड आहे. 23चं आलं की नाही मी बघितलं नाही, 23चं 24चं एकदा जरा बघून घ्या. जर ते मिळालं तुम्हाला 2023, इथे बघा 2022 ते 2004 दिलेलं आहे. सो हे बुक जे आहे याच्यामध्ये सगळ्या MSTCDच्या 2004 पासूनच्या 2022 पर्यंतच्या क्वेश्चन्स दिलेले आहेत, MCQ दिले, त्याचे सोल्युशन दिले. बेस्ट बुक आहे, तुम्ही तयारी करू शकता. फक्त एकच काळजी घ्या की इथे 2022 पर्यंत आहे, तुम्हाला 2023 2024चं जर मिळालं ऑनलाईन चेक करा तर बेस्ट आहे. स्कोर बुस्टर नाव आहे त्या पुस्तकाचं. नेक्स्ट बुक जे मी टार्गेट पब्लिकेशनचं तुम्हाला रेकमेंड करेल दॅट इज ट्रायम्फ. ओके, ट्रायम्फ नावाचं पुस्तक आहे. ट्रायम्फ लिहिलंय बघा इथे, ट्रायम्फ. हां, तर हे लेटेस्ट घ्या. याचे आय थिंक मागच्या वर्षी 2 पार्ट होते, आता पण 2 पार्ट असतील. तर हे बुक बेस्ट आहे. याच्यात चॅप्टर वाईज MCQज आहेत जिथून तुम्ही तयारी करू शकता. ओके, त्याच्यानंतर बाळांनो हे टार्गेट पब्लिकेशनचं 2023च्या सर्व 12च्या 12 शिफ्टच्या क्वेश्चन पेपर यांनी PCB आणि PCMचे 2 वेगळे पुस्तकं काढले होते, ज्यात 2023 मध्ये झालेले सगळेचे सगळे 12 शिफ्ट फिजिक्सचे, केमचे, मॅथचे आणि फिजिक्सचे, केमचे आणि बायोचे त्याच्यात दिलेले होते. क्वेश्चन्स दिले होते, त्याचे आन्सर दिले, त्याचे सोल्युशन्स पण दिले होते. बेस्ट बुक होतं, तुम्ही रेफर करू शकता. आणि जे लास्ट बुक मी रेकमेंड करतोय ते म्हणजे नीटचं 36 वर्ष त्यामध्ये क्वेश्चन पेपर दिलेले आहेत, मागच्या 36 वर्षाच्या. तुम्ही हे बुक रेफर करू शकता. आता तुम्ही म्हणा सर हे सगळे घ्यायचे का? अजिबात नाही, अजिबात गरज नाही. एवढे सगळे घ्यायची गरजच नाही. हे 2 तर तुम्ही वापरत असाल, बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त हे जे मी तुम्हाला 3 बुक सांगितले, हे एक बुक सांगितलं, हे एक बुक सांगितलं आणि हे एक बुक सांगितलं, याच्यातले कुठलेही 2 बुक्स घ्या. ओके, कुठलेही 2 घ्या जे तुम्हाला बेस्ट वाटतात. तुमच्या काय म्हणूया आपण, तुमच्या सध्याच्या लेवल ऑफ प्रिपरेशननुसार, तुमची सध्या जी लेवल आहे त्यानुसार घ्या. ओके, राईट. ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे, ज्यांना सरळ सरळ क्वेश्चन जमतात, त्यांनी हे 2 बुक्स घ्या. ओके, याच्यातून तुमचा स्कोर चांगला येईल. आणि ज्यांचा अभ्यास चांगला झाला आहे, जे आता चांगल्या लेवलला आलेले आहेत, त्यांनीच या बुकचा विचार करायचा आहे. हे जे 4थं बुक आहे त्यांनी. ओके, अदरवाईज याची गरज नाहीये. मी परत क्लिक करतो. सो हे बुक्स तुम्ही घेऊ शकता. क्लिअर आहे. आता सर काही म्हणतील, हो सर सगळं खरं आहे, सगळं आम्ही बुक्स घेतो पण मार्केटमधून आणलं पण आमच्याकडून क्वेश्चनच सॉल्व्ह होत नाही. ओके, आमच्याकडून राहून जातात, आम्हाला कळतच नाही. तर बाळांनो तुम्हाला इथे ना एक प्रॉपर गायडन्सची गरज आहे. ओके, जसं मी तुम्हाला आता काही गोष्टी शिकवतोय, सांगतोय, तुमच्या ते लक्षात येत आहे. गाईड करतोय ना मी तुम्हाला, तर बऱ्याच मुलांना गायडन्सची गरज असते. सो तुम्हाला जर ती गायडन्सची गरज असेल तर मी तुमच्यासाठी MSTCET जी परीक्षा आहे, ही परीक्षा तुम्हाला चांगल्या मार्कांनी पास करता यावी यासाठी काही कोर्सेस बनवलेत. आता यामध्ये मी हा जो कोर्स आहे ना बाळांनो, असं नाही की यावर्षी घेतोय, मी जवळपास मागच्या 4-5 वर्षापासून ऑलरेडी
मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकवतोय. मी 2 वर्षी ऑनलाईन कोर्सेस पण घेतलेले आहे. 2021 मध्ये एकदा घेतला होता आणि 2023 मध्ये आणि 24 मध्ये घेतलेला आहे. ओके, म्हणजे 3 वर्ष घेतलेला आहे. आता 2025 मध्ये ही जी बॅच आहे ही मी लॉन्च करतोय. ओके, 2026 मध्ये पण लॉन्च असणार आहे. ओके, सो आता 2025च्या मुलांसाठी, जे मुलं 2025 मध्ये परीक्षा देणार आहे त्या मुलांसाठी ही रेकॉर्डेड बॅच आहे. 499 तिची प्राइस आहे. सो ही बॅच तुम्ही जॉईन करा, कारण या बॅचमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी भेटून जाणार आहे MSTCETच्या. ज्या मुलांची तयारी नाही आहे, ज्यांची बेसिक लेवलला आहे, ज्यांना ॲडव्हान्स लेवलला जायचं आहे, ओके, ज्यांचा आतापर्यंत 0 अभ्यास आहे, ज्यांना कळत नाही नेमकं सकाळी उठून काय केलं पाहिजे, तुम्ही तर ती कराच जॉईन. मी तुम्हाला रेकमेंड करतो. आणि जर तुम्ही टेस्ट सिरीज ओके जर सॉल्व करू इच्छित असाल, तुम्हाला खूप सारे जसे MSTCETचे पेपर होतात तसे तुम्हाला जर पेपर द्यायचे असतील चॅप्टर वाईज फुल लेंथ, तर तुम्ही हा टेस्ट सिरीजचा कोर्स जॉईन करू शकता. हे 2 कोर्सेस झालेत. लक्षात आले तुम्हाला? आता मी तुम्हाला हा कोर्स का जॉईन करायचा ते सांगू का? बघा, तुम्हाला जर वाटतंय की हा व्हिडिओ बघताना तुमची फ्रिक्वेन्सी आणि माझी फ्रिक्वेन्सी मॅच होते, तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्या, तरच जॉईन करा, कारण की एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये भेटून जाणार आहे. बघा, बेसिक टू ॲडव्हान्स तुमची फ्रिक्वेन्सी माझ्यासोबत मॅच होणं अपेक्षित आहे. सेकंड, तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर होईल. चॅप्टर वाईज तुम्हाला MCQ लेक्चर्स मिळून जातील. चॅप्टर वाईज मॉक टेस्ट मिळतील, ओके, जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. प्रत्येक चॅप्टर जो इथे शिकवला गेला त्याची जी PPT ती PDF मध्ये तुम्हाला भेटून जाईल, ती तुम्ही ॲपमध्ये बघू शकता. मागच्या वर्षीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स भेटतील. फुल सिलेबसवरच्या मॉक टेस्ट मिळतील, PDF मध्ये मिळतील, ओके, जे मी डिझाईन केलेले आहेत. आणि आपण रेकॉर्डेड कोर्स जरी असला, हा रेकॉर्डेड कोर्स जरी असला तरी बाळांनो काही लेक्चर्स असे प्लॅन केलेले आहेत तुमच्यासाठी की जे लिमिटेड असतील, पण ते लाईव्ह असतील, ते ॲप्लिकेशनमध्ये होतील, जिथे तुम्ही आणि मी डायरेक्टली इंटरॅक्ट करणार आहे. ते तुम्हाला गाईड करण्यासाठी असतील, तुम्हाला ओरिएंट करण्यासाठी असतील. अदरवाईज बाकीचा पूर्ण सिलेबस तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये भेटून जाईल, जो तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे, तुमच्या स्पीडप्रमाणे बघू शकता. कधीही रात्री एखाद्याला 2 वाजता जाग आली आणि वाटलं की मला तयारी करायची, करू शकता. सकाळी 5 वाजता बघू शकता. 4 वर्ष एकदा नाही 10 वेळेस नाही 100 वेळेस बघू शकता, कारण तो सिलेबस प्रॉपरली फोल्डर वाईज सेट करून ठेवला आहे. सो आवडला असेल तर जॉईन करा. त्याच्या व्यतिरिक्त ज्या मुलांना HSC बोर्डची तयारी करायची, तुमच्यासाठी 2025चा HSC बोर्डचा कोर्स 499 मध्येच मी डिझाईन केलेला आहे. सगळे लेक्चर्स अपलोड केलेले आहेत ऑलरेडी. तुम्ही कुठलाही चॅप्टर कधीही जाऊन लगेच बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. ओके, सो या सगळ्यांच्या लिंक्स या तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहे आणि हे सगळे कोर्सेस तुम्ही माझ्या ॲप्लिकेशनवर जाऊन जॉईन करू शकता. आता एकच गोष्ट करायची, डिस्क्रिप्शनमध्ये गेले ना किंवा मला व्हॉट्सअपला हाय केलं ना, तर मी तुम्हाला लिंक्स पाठवून देईल. कोर्स कसा परचेस करायचा, कोर्स परचेस केल्यानंतर त्याच्यातील लेक्चर्स कसे बघायचे, कोणता कोर्स परचेस केला त्याची लिंक, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका स्टँडर्ड मेसेजमध्ये येऊन जातील. जर त्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केला, तिथे तुम्हाला रिप्लाय येऊनच जाणार आहे. ओके, सो व्हॉट्सअपचा नंबर मी तुम्हाला दिलेला होता 8767051918. त्याच्यावर जाऊन तुम्ही किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जा, सगळ्या कोर्सेसच्या लिंक्स आहे. किंवा जर ॲप्लिकेशन चालत नसेल तर APK फाईलची लिंक दिलेली आहे, ती APK इन्स्टॉल करून सुद्धा तुम्ही तुमचे कोर्सेस घेऊ शकता, जॉईन करू शकता. प्राइस जास्त नाही आहे, क्वालिटी कंटेंट आहे, नक्कीच तुम्हाला तुमच्या अपकमिंग MSTCETसाठी मदत करणार आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त बाळांनो, आता हे जे चॅनल तुम्ही बघता हे आपलं दिगंबर माळी चॅनल आहे. याच्या व्यतिरिक्त आपलं नीटसाठी दिगंबर माळी नीट नावाने एक चॅनल आहे, जे यूट्यूबला अवेलेबल आहे. सो यूट्यूबला आणि ॲप्लिकेशनला दोघंही ठिकाणी तुम्ही माझे क्लासेस करू शकता. व्हॉट्सअप नंबर पुन्हा एकदा दिसतो आहे. टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, ज्याच्यावर मी माझ्या सगळ्या लेक्चरच्या लिंक्स या टाकत असतो. ॲप्लिकेशन दिगंबर माळी नावाने आहे. इंस्टाग्रामला मी अवेलेबल आहे दिगंबर22 माळी नावाने, आणि माझी ही वेबसाईट आहे. ओके, सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की टाका, आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे तेही मला पोस्ट करा. ठीक आहे, सो मी तुम्हाला इथून तुमच्या अपकमिंग MSTCETसाठी ऑल द बेस्ट देतो आहे. फ्री स्टडी मटेरियल नक्की बघा. चलो, विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.